तर मस्त अशी पहा मिक्स व्हेजिटेबल आपली बनवलेली आहे. आणि इथं बाजरीची भाकर बनवली, 2 बाजरीच्या भाकरी बनवल्यात, थोडासा भात बनवलाय. आणि भाजी बनवताना काही व्हिडिओ काढला नाही कारण साहेबांचा कॉल चालू होता. फोनवर बोलता बोलता सगळा स्वयंपाक झाला आणि आता जेवायला बसायचे मस्तपैकी. आणि भाजीचा सुगंध खरंच आपण फक्त संक्रांतीच्या वेळेलाच करतो ही भाजी, पण छान वास येतोय. मस्त घेतो जेवण आता पटकन. तर पहिली भाकर जी टाकली होती ना ती फोनवर बोलता बोलताच टाकली होती. आणि ही भाकर बघा अशी तीळ वगैरे लावून घेतलेले, आता टाकून घेते. चला, तर भाकर टाकून घेतली बघा. कॅमेरा बंद केला होता कारण कसं आहे टाकायला दोन्ही हाताने टाकले ना. थोडेसे गरम झाले का पाणी लावायचं. भाजीला असा सुंदर असा कलर आलेला आहे, सुगंध पण मस्त दरवळत आहे. गॅस बंद करते आता, झाली भाजी. पाणी मी डायरेक्ट भाकरीवर ओतलं, जास्त झाले. ओके, अरे पाठीमागून तीळ लावायचं राहिलं. आहे ना एका साईड. सुरुवात. तर जेवण वगैरे झालेलं आहे आता. आणि आता काढायची हातावर मेहंदी. उद्या संक्रांत आहे तर सोना माझ्या हातावर मेहंदी काढणार आहे. गावाला जर असते तर छकुलाने काढली असती. आमची छकुला पण लई भारी मेहंदी काढते. आज पहिल्यांदा सोना मेहंदी काढणार आहे माझ्या हातावर. बघू कशी काढते, आहे की नाही. तर बघू सोना कशी काढते. छकुलाची पण तिकडं छकुलाच्या मम्मीची पण फुल तयारी चालू आहे. मनीषा म्हणत होती या गावाला, पण कसं आहे पोरांना सुट्टी नाही आहे त्याच्यामुळं नाही जायचं. तुला सुट्टी का उद्या? तुला पण नाही? कॉलेजला जायची? संक्रांतीची सुट्टी नाही. कसं आहे लहानपणी जेव्हा ही शाळेत होते ना तेव्हा गावाला जाता येत होतं. आता जाता सुद्धा येत नाही सणासुदीला, अवघड झाली. तर चला आता मेहंदी काढून घेतो, टाईम झाला आहे भरपूर. तर अशा पद्धतीने सोनाने सुरुवात केलेली मेहंदी काढायला. छकुला असते म्हणून तू घरी असल्यावर काढत नाही काय ग? डायरेक्ट सांगते मला येत नाही. बघू आता पूर्ण झाल्यावर बघू सोना कशी काढते मेहंदी. तर अशा पद्धतीने बघा सोनाने मेहंदी काढलेली आहे. आणि आता रात्रीचे वाजले 12. पाठीमागची जरा भारीच वाटते, पुढची छान.